नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। सावळदा येथील मिलमधून चणे चोरणारे तिघे आरोपी एलसीबीच्या जाळ्यात। मिलमधून चोरट्यांनी सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 30 क्विंटल चणे चोरून नेल्याची घटना सावळदे येथे घडली होती। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने शहादा येथून तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणातील 3 संशयित फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। शहादा तालुक्यातील सावळदे शिवारातील गुरुदेव ॲग्रोटेक मिलमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 30 क्विंटल चणे चोरून नेले। या प्रकरणी पंकज जसराज जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाल्याने पथकाने शांतीलाल रतिलाल मोरे, पूनम भरत ठाकरे दोघे राहणार खरवड तालुका तळोदा व अजय चैत्राम पाडवी यांना ताब्यात घेतले। संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून 1,50,000 रुपये किमतीचे 30 क्विंटल चणे तसेच गुन्ह्यात वापरलेली 8 लाख रुपये किमतीची 4 चाकी वाहन असा एकूण 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दरम्यान या गुन्ह्यातील सागर परशु ठाकरे, राजेश सिडकू ठाकरे, सचिन मोनसिंग ठाकरे सर्व राहणार मोड तालुका तळोदा हे संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल नागरे, मोहन डमडेरे, सुनील येलवे, पोलीस नाईक विकास कपुरे, अविनाश चव्हाण, पोलीस शिपाई शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले यांच्या पथकाने केली आहे। लाला चव्हाण, प्रतिनिधी वडाळी, शहादा। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।